निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला एक झेंडा निळा लावावाच लागतो. मातंग समाजाने अगोदर त्या समाजाचं प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. मातंग समाज हा प्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये मागे आहे आणि म्हणून हे सगळं जे चालू आहे हे सगळं कुठला तरी एक वर्ग हा आपल्या हाताशी असलाच पाहिजे, त्यातला भाग आहे असं मला वाटतं. एक आर्टिकल पब्लिश होतं आणि तिथं सांगितलं जातं की 2047 पर्यंत या देशाला एका नव्या संविधानाची गरज आहे. ही आर्टिकल लिहिणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समितीच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका मंदिरामध्ये जातात, त्यावेळेस त्यांना ते दलित आहे म्हणून त्यांना मंदिरात येऊ दिलं जात नाही. त्या राष्ट्रपतीच्या मुलाला देखील आरक्षणाची गरज आहे. समर्थन करणारे सगळे व्यक्ती हे भारतीय जनता पक्षाशी कनेक्टेड आहेत. नमस्कार प्रेक्षकांनो, शिरस्तामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाला हात घालणार आहोत, तो समजून घेणार आहोत. मागील काही दिवसांपासून तुम्ही उपवर्गीकरण हा शब्द तुमच्या कानावर पडला असेल. ते म्हणजे नेमकं काय आणि ते स्पेसिफिक अनुसूचित जाती मध्ये त्याचं लागून कसं होणार आहे, त्या संबंधीचं सामाजिक न्यायाची भूमिका काय आहे आणि त्याच्यामध्ये काय राजकारण सुरू आहे, त्याबरोबरच त्याच्यातले जे टेक्निकल पार्ट्स असतील, कायदेशीर हे असतील, मग ते ईव्ही चिनैया विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेशचा निकाल असेल, दविंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबचा निकाल असेल किंवा बदर समितीचा अहवाल असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत एक खूप महत्वाचे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, जे एमजीएम विद्यापीठामध्ये सध्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख आहेत. असे त्याबरोबरच आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांची एक महत्वाची भूमिका आहे, लेखक आहेत, साहित्यिक आहेत आणि एकूणच सामाजिक विषयाचा, महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जडणघडणीचा ज्यांना अत्यंत सखोल असा अभ्यास आहेत, असे प्राध्यापक डॉक्टर हनुमंत सोनकांबळे सर आज आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे शिरस्तामध्ये. थँक्यू. आणि एका अत्यंत महत्वाच्या विषयाला, ज्याविषयी खूप संभ्रम समाजामध्ये आहे, आणखी एका मोठ्या वर्गाला नेमकं हे काय सुरू आहे माहित नाही. हा सामाजिक न्याय आहे की राजकारण आहे की नेमकं याच्या मागे सरकारची भूमिका काय आहे, जे समर्थन करतायत ते का करतायत, उपवर्गीकरणाला जे विरोध करतायत ते का करतायत, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला आमंत्रित केलंय सर. सगळ्यात बेसिक पासून आपण सुरुवात करूयात. उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीसाठी आर्टिकल 15 आणि 16 म्हणजे भारतीय संविधानातले जे आर्टिकल आहेत त्या माध्यमातून एक आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या 59 जातींना एकत्र करून शेड्यूल्ड कास्ट ही एक यादी तयार करण्यात आलेली आहे आणि ही यादी आर्टिकल 341 अंडर राष्ट्रपतींच्या सहीने तिला मान्यता मिळालेली आहे. आणि या एकूण 59 जातींना जवळपास 13% आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. पण इथे काही जातींचं म्हणणं असं आहे, काही म्हणण्यापेक्षा फक्त एकच जात अशी आहे की त्या जातीचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत जेवढे आरक्षण 13% आरक्षण ज्या अनुसूचित जातीला मिळालेलं आहे त्यापैकी जास्तीत जास्त वाटा हा फक्त बौद्ध समाजाला मिळालेला आहे. म्हणजे काय तर इतर जातींच्या हिश्श्याचं देखील आरक्षण हे फक्त बौद्धांनी लाटलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे अशा प्रकारची मागणी इथे केली जाते आहे. आणि ही मागणी करत असताना त्यांनी अबकड करावं, म्हणजे या 13% आरक्षणाचे 4 विभागामध्ये विभागणी करावी अशी मागणी केलेली आहे आणि त्याला त्यांनी उपवर्गीकरण असं म्हटलेलं आहे. आणि या उपवर्गीकरणामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या जातींना आतापर्यंत त्याचा लाभ मिळालेला नाही त्या जातींना आता ते जास्त आरक्षण देण्यात यावं. म्हणजे कोटामध्ये कोटा, कोटामध्ये कोटा, 13% जो कोटा आहे म्हणजे आरक्षणाअंतर्गत आरक्षण असावं, पण ते ज्या जातीला आतापर्यंत कमी मिळालेलं आहे या 75 वर्षामध्ये त्यांना आता सगळ्यात जास्त वाटा मिळावा अशा प्रकारची मागणी त्यांची आहे आणि त्यालाच आपण उपवर्गीकरण असं म्हटलेलं आहे. अच्छा, मग याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना सुद्धा दिसतोय, तर विरोध करणाऱ्यांची भूमिका काय आहे याच्यामध्ये? विरोध करणाऱ्यांची भूमिका अशी आहे की एकतर हा जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी, हा सुप्रीम कोर्टाचा निकालच मुळात असंवैधानिक आहे असं विरोध करणाऱ्यांचं मत आहे. त्याचं कारण असं आहे की 2004 ला ज्यावेळेस ईव्ही चिनैया यांचा जो निकाल याचा ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस त्यात सगळ्याच म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे 5 बेंचचे जजेस होते
त्या पाचही बेंचने दिलेला जो निकाल आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि त्या निकालामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण ज्या पद्धतीने आंध्र प्रदेशमध्ये होत आहे हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण हा जो आरक्षणाचा विषय आहे हा आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या अंतर्गत येतच नाही. हा आरक्षणाचा विषय हा संसदेच्या अंतर्गत आहे आणि राष्ट्रपतींच्या अधिकाराच्या अंतर्गत आहे. संसदेचे अधिकार किंवा राष्ट्रपतीचे अधिकार याच्यामध्ये एखादं राज्य हस्तक्षेप करू शकत नाही असा स्पष्ट निकाल आहे तो. आणि त्याच्यामुळं हे जे आंध्र प्रदेश सरकारनं जे काही उपवर्गीकरण केलेलं होतं हे असंवैधानिक आहे असं त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. कारण आर्टिकल 341 हे राष्ट्रपतींचे अधिकार आहेत आणि आर्टिकल 15 आणि 16 जे फंडामेंटल राईट्सचा भाग आहेत ही सगळी बाजू जी आहे ही फक्त संसदेच्या अंतरच त्याला दुरुस्त केली जाऊ शकते. कुठल्याही एखाद्या राज्याला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळं राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये ही एक प्रमुख मागणी विरोधकांची आहे, म्हणजे ज्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध केला आहे त्यांची आहे. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण कसं केलं जाणार आहे हे अगोदर आम्हाला सांगावं. कारण प्रत्येक अहवाल जो आहे तुम्ही जर बघितला असेल तर क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचा जो रिपोर्ट आहे हा 2008 ला सबमिट झाला. तो लोकांच्या हाती वाचायला आला नाही. त्याच्यानंतर बार्टीने जो रिपोर्ट लिहिला हा रिपोर्ट एकदम कचऱ्याच्या कुंडीत फेकण्यासारखा आहे. अनंत बदर समितीचा अहवाल आणखीन झाकून ठेवलेला आहे. तर विरोधकांचं म्हणणं असं आहे की तो अहवाल आम्हाला दाखवा अगोदर की तुम्ही कुठल्या आधारावरती करत आहात आणि त्याचे नेमके आधार काय असणार आहेत हे आम्हाला दाखवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे आरक्षणाचं उपवर्गीकरण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होणार आहे का? जर ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होत नसेल तर हे अन्यायकारक आहे. आणि जर समजा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होणार असेल तर मग आताचा डेटा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? कारण 1 ऑगस्ट 2024च्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे ठोस पुरावे असले पाहिजे, तुमच्याकडे एम्पेरिकल डेटा असला पाहिजे आणि तुमच्याकडे त्याची मूलभूत अशा प्रकारची कारणं असली पाहिजेत की तुम्ही का उपवर्गीकरण करताय याचे प्रूफ तुमच्याकडे असले पाहिजेत. ह्या सगळ्या बाजू ज्या आहेत या कुठल्याही बाजू आता सध्या राज्य सरकारकडे नाही आहेत. कारण याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे जे आहे ते जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. 2011च्या जनगणनेच्या आधारावरती तुम्ही 15 वर्षानंतर निर्णय नाही घेऊ शकत. तुम्हाला आताचा डेटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत ज्यांनी आरक्षणाच्या या उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. त्यांच्या या मागण्या आहेत. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांनी फक्त एखाद्या जातीला विरोध करायचा म्हणून केलेला नाही किंवा त्या जातीलाही विरोध नाही. तर विरोध कशाला आहे? सरकार ज्या पद्धतीने इथं उपवर्गीकरण करत आहे त्या सगळ्या प्रक्रियेला विरोध आहे. पण इथे काय होतंय नेमकं, इथे लोकांना असं वाटतंय की आम्ही त्या जातीला विरोध करतोय, पण इथे कुठल्याही जातीला विरोध नाही आहे, त्या प्रक्रियेला विरोध आहे, जी सगळीच प्रक्रिया ही असंवैधानिक आहे. तुम्ही ईव्ही चिनैया केसचा दाखला देत होते, पण जो दविंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबचा पण जो निकाल आहे त्यामध्ये काही आणखी वेगळ्या गोष्टी आपल्याला, म्हणजे जो अगोदरचा निकाल होता त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की राज्याला त्या अधिकार नाही असं ईव्ही चिनैया या निकालामध्ये सांगितलं होतं, पण दविंदर सिंग मध्ये राज्याला अधिकार देण्यात आले आहेत. तर त्याबद्दल काय मग? ईव्ही चिनैया निकालामध्ये सरळ सरळ आंध्र प्रदेश सरकारला फटकारे मारलेले आहेत की संसदेच्या अधिकारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, त्याच्यामुळे तुमची सगळी प्रक्रिया जी आहे ही असंवैधानिक आहे असं 5 जजेसचं म्हणणं आहे. आता जो निकाल आलेला आहे हा निकाल पूर्णतः त्या ईव्ही चिनैया जे केस आहे त्याच्या एकदम अगेन्स्ट मध्ये आहे, म्हणजे पूर्ण विरोधामध्ये जातो आणि सुप्रीम कोर्ट सांगते की नाही तो निकाल चुकीचा होता, आता हा निकाल बरोबर आहे. पण हा निकाल देत असताना देखील याच्यामध्ये बेला त्रिवेदी नावाच्या एक जस्टिस आहेत, त्यांनी पुन्हा ईव्ही चिनैया मध्ये जो निकाल दिलेला आहे तोच निकाल त्यांनी सांगितलेला आहे, म्हणजे त्याच भाषेमध्ये आणि त्याच पद्धतीने त्यांनी मताची मांडणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रपतींनी जी ती आर्टिकल 341 अंतर्गत जी यादी तयार केलेली आहे ही यादी राज्य सरकार बदलू शकत नाही, त्याच्यामुळे राज्य सरकारला याच्यामध्ये अधिकार नाहीत. आर्टिकल 368 अंतर्गत जर संविधानामध्ये बदल करायचे असतील तर त्याचे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला आहेत, ते कुठल्याही राज्याला नाही आहेत. आणि हीच भूमिका ईव्ही चिनैया केसमध्ये सांगितली होती. पण हा जो निकाल आहे हा निकाल पूर्णतः, म्हणजे असं वाटतंय हा निकाल वाचत असताना की त्यातलं प्रत्येक एक वाक्य यांनी वाचलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये दुसरं वाक्य लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारचा निकाल त्यांनी दिलेला आहे. म्हणून ईव्ही चिनैया मध्ये जी काही विश्लेषण केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने
ते खूप महत्वाचं आहे. हम्म. आणि त्यांनी हे विश्लेषण करत असताना संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर लक्षात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला एखादं राज्य धक्का नाही लावू शकत. हम्म. आणि आताचा जो निकाल आलेला आहे हा पूर्ण संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावणार आहे. एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता काय? आता याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण असं देईल की आर्टिकल 15 आणि 16 जे भाग आहे, जे आरक्षणाच्या संदर्भामधला भाग आहे. आता हे आरक्षण आलं कुठून? या 2 आर्टिकल मधून आरक्षण आलं. आता ज्यावेळेस ईडब्ल्यूएस ला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस राज्य सरकारने आरक्षण दिलं का? ते नाही दिलं, केंद्राने. तो केंद्राने दिलं. केंद्र सरकारने अमेंडमेंट आणलं. आर्टिकल 15 मध्ये एक सब आर्टिकल जोडलं गेलं, आर्टिकल 15(6) आणि 16(6) असे 2 आर्टिकल जोडले गेले आणि त्याच्यामध्ये केंद्राने ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं. आता एखादं राज्य त्या आर्टिकलच्या अंदर जाऊन हे देऊ शकतं का? आरक्षण देऊ शकतं का? नाही देऊ शकत. कारण आर्टिकल 368च्या अंतर्गत हे अधिकार फक्त संसदेला आहेत. आता याच्या पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट अशी आहे की आर्टिकल 368 अंतर्गत जर संसद फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये बदल करत असेल तर हे बदल देखील निगेटिव्ह नसले पाहिजेत असं सांगण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की तुम्ही फंडामेंटल राईट्स मध्ये निगेटिव्ह चेंजेस नाही करू शकत. कारण फंडामेंटल राईट्सला आर्टिकल 13 प्रोटेक्ट केलेला आहे. आर्टिकल 368 अंतर्गत जरी संसदेला अमेंडमेंट करण्याचे अधिकार असले तरी फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करत असताना तुम्हाला आर्टिकल 13चा विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून केशवानंद भारती खटल्यामध्ये ज्यावेळेस बेसिक स्ट्रक्चर ठरवण्यात आलं त्यावेळेस बेसिक स्ट्रक्चर ठरवताना सांगितलं गेलं की फंडामेंटल राईट्स मध्ये चेंजेस करत असताना तुम्हाला निगेटिव्ह बदल करता येणार नाहीत. आणि जर त्याच्यामध्ये निगेटिव्ह बदल केले गेले तर असा कुठलाही संसदेचा कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करेल असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्या बेसिक स्ट्रक्चरच्याच अगेन्स्ट मध्ये जात आहेत असं दिसतंय. ओके. तुम्ही बदर समितीचा पण अगोदर दाखला दिला. 1 सदस्यीय समिती एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ती स्थापन करण्यात आली होती. त्याला नेमकं म्हणजे विरोध फक्त ते प्रकाशित झालं नाही म्हणून किंवा आणखी काय कारण आहेत? हे बघा, आता एकतर बदर समितीकडे काय सांगितलेलं होतं त्याच्या अगोदर बार्टीचा अहवाल आला होता आणि बार्टीच्या अहवालावरती लोकांनी आक्षेप घेतले कारण तो फक्त अहवाल 32 पानांचा होता आणि त्यांनी जे काही 3 ऑब्जेक्टिव्ह ठरवलेले होते ते ऑब्जेक्टिव्ह देखील त्यांनी कंप्लीट केलेले नाहीत त्या अहवालामध्ये. त्याच्यानंतर आनंद बदर समितीची स्थापना करण्यात आली. आनंद बदर समितीची स्थापना केल्यानंतर ही एकल समिती स्थापन केली आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामधलाही डेटा तपासा, आंध्र प्रदेश मधलाही डेटा तपासा, तामिळनाडू मधलाही तपासा, इतर ज्या ज्या राज्यांनी उपवर्गीकरण केलेलं आहे त्याचा अभ्यास करा आणि शासनाला अहवाल सादर करा. आता एकल समिती सदस्य आहे. आता एक माणूस एवढा मोठा संशोधन करू शकतो का आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये करू शकतो का? आपण एखाद्या विद्यार्थ्याला जर साधा विषय दिला त्याला एमफिल करायला सांगितलं तर त्याला 2 वर्ष लागतात. एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करायला सांगितलं तर त्याचं काम 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा 5 वर्ष काम चालतं. एकल समितीची सदस्यीय समिती आहे आणि तिने एवढा मोठा अभ्यास एवढ्या कमी वेळामध्ये केला. जर आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांनी अभ्यास चांगला केलेला आहे असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने सरळ लोकांच्या समोर ठेवावं की हे बघा याच्यामध्ये असे असे संदर्भ दिलेले आहेत, हे प्रूफ त्यांनी तपासलेले आहेत आणि याचा अनालिसिस त्यांनी केलेला आहे असं काहीही सांगत नाही. पण इतक्या महत्वाच्या विषयाला फक्त 1 सदस्यीय समिती स्थापन करणं सरकारचं काय म्हणजे काय विचार होता या सगळ्या मागे? तुम्ही जर कालचा अर्थसंकल्प बघितला असेल तर अर्थसंकल्प सादर करत असताना म्हणजे अर्थमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस तो अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर केला. पण अर्थसंकल्प सादर करत असताना ते असं म्हणाले की अनुसूचित जातीच्या इतर जातींना जे काही न्याय द्यायचा आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विचार करत आहोत आणि लवकरच आमच्याकडे आनंद बदर समितीचा अहवाल आमच्याकडे येणार आहे आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आहोत असं त्यांनी क्लिअर सांगितलं आणि लागलीच 10 दिवसामध्ये रिपोर्ट आला. म्हणजे एक माणूस त्यांच्या मर्जीतलाच असेल कदाचित आणि त्या एकट्यानेच तेवढा पूर्ण अभ्यास केला. खरं तर ही एकल समितीचा विषयच नाही आहे कारण इथे 59 जाती आहेत. 59 जातींचा अभ्यास करायचा आहे. 59 जातीमध्ये आपल्याला माहिती आहे की किमान प्रत्येक एका जातीची एक संघटना इथे आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर चांभार, ढोर, मातंग आणि महार बौद्ध असं जर बघितलं तर यांच्याच हजारो संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत.
यातल्या कुठल्याही समितीला किंवा कुठल्याही संघटनेला त्यांनी भेट दिली नाही. हम्म. कुठलाही डेटा त्यांनी कलेक्ट केला नाही, कारण एकट्याचं कामच नाही आहे, एकट्याने होऊ शकत नाही. हा. त्याच्यामुळे किमान याच्यामध्ये एकल सदस्यीय जरी समिती असली तरी याच्यामध्ये किमान एक 10 तरी त्याच्यासोबत माणसं पाहिजे हे सगळं काम करायला, आणि ते अभ्यासू असले पाहिजे, त्यांना संशोधनाचा अनुभव असला पाहिजे, त्यांना सगळ्या रिसर्च मेथॉडॉलॉजी माहीत असल्या पाहिजे, संशोधनामध्ये कुठले संदर्भ वापरले पाहिजेत हे सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आता हे न्यायाधीश आहेत आणि यांनी आतापर्यंत कुठले अहवाल लिहिलेत हे काही स्पष्ट नाही आहे, हम्म. आणि कुठं संशोधन केलं हेही माहिती नाहीये. त्याच्यामुळे हे एवढा मोठा आवाक असलेला जर अभ्यास करायचा असेल तर किमान याच्यामध्ये एक 10 ते 11 सदस्य तरी असणं गरजेचं आहे. हम्म. एका एकल सदस्यीय समितीचं हे कामच नाहीये. त्याच्यामुळे या समितीच्या अहवालावरती डाऊट घ्यायला महत्वाची जागा आपल्याला शिल्लक राहते. मग आता आक्षेप मागवले होते सरकारने, सूचना आणि आक्षेप. हम्म. तर ज्याचा अहवालच नाही त्याच्यावर आक्षेप आणि सूचना कशा पद्धतीने देण्यात आला? अहवालच प्रसिद्ध करण्यात नाही आलाय तर. हे बघा, कुठलीही एखादी परीक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला अगोदर प्रश्न विचारावा लागतो, हम्म. आणि प्रश्न विचारण्यापूर्वी त्या विद्यार्थ्याला तो अभ्यासक्रम शिकवावा लागतो किंवा माहित असावा हा. लागतो. त्याला अभ्यासक्रमही दिला नाही, हम्म. त्याला वाचायला वेळही दिला नाही, हम्म. त्याला प्रश्नही विचारला नाही, हम्म. आणि डायरेक्टली सांगितलं गेलं की सांगा तुमचं काय ओपिनियन आहे. हम्म. म्हणजे कशावर ओपिनियन द्यायचं? हम्म. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जर 5-50 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर नवरीचं तोंड दाखवत नव्हते आणि त्याच्यासोबत त्याचं लग्न जमवायचे. हम्म. तसा प्रकार आहे की नवरी दाखवायचीही नाही पण तुमचं लग्न तिच्यासोबत लावून द्यायचं, असाच प्रकार आहे तो. ती सुंदर आहे की नाही, ती बोलू शकते की नाही, तिच्यावर कसले संस्कार केलेत, असलं काही दाखवलेलं नाही. त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्हाला सांगितलं तर एकतर पसंत आहे की सांगा, नाहीतर आक्षेप घ्या. कसं शक्य आहे? त्याच्यामुळं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जवळपास 59 जातींचा म्हणेन मी, कारण ज्या उपवर्गीकरणाची मागणी ज्या जातीने केलेली आहे त्यातले देखील काही लोक आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अगेन्स्ट मध्ये आहेत. किमान त्यांचं तरी ओपिनियन घ्यायला पाहिजे होतं सरकारने, त्यांचंही नाही, आणि बाकीच्या 58 जातीचंही ओपिनियन नाही त्याच्यामध्ये. मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामाजिक न्यायाच्या नावाखाली कुठेतरी राजकारणाचा वास येतोय का? आणि जर असेल तर काय हेतू आहे? आता बघा, ह्याच्यामध्ये हा खरा तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे ना, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावरती आरक्षणाची उपवर्गीकरणाची जी मागणी करणारे लोक आहेत ना, त्यांना पण ही माहिती नाही व्यवस्थित, आणि विरोध करणाऱ्यांना पण माहिती नाही. आता याच्या पाठीमागचं राजकारण मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाची तरतूद केली, ही आरक्षणाची तरतूद करत असताना त्यांनी जगभरामधल्या अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसीचा अभ्यास केला होता. तुम्ही जर अॅन्युलेशन ऑफ कास्ट काढून बघितलं तर अॅन्युलेशन ऑफ कास्ट मध्ये त्यांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक दक्षिण आयर्लंडचं उदाहरण दिलेलं आहे आणि एक रोमचं उदाहरण दिलेलं आहे. आणि या दोन्ही उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वाटाघाटी अल्पसंख्याकांसोबत कशा पद्धतीने केल्या गेलेल्या आहेत हे त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 पासून याचा अभ्यास केला होता, आणि जगभरामधल्या अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी आणि भारतामध्ये जे अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसीच्या नावाखाली आपण जरा आरक्षण आणतोय हे सांगत असताना त्यांनी एक सामाजिक न्यायाचा सिद्धांत तिथं मांडला. पण या सामाजिक न्यायाच्या सिद्धांताला, म्हणजे जे सामाजिक न्यायाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे तो सिद्धांतच उद्ध्वस्त करायचं काम सुरू आहे. आणि या आरक्षणाच्या या प्रक्रियेला आता उपवर्गीकरणाच्या माध्यमातून पाश्चात्य विचारवंत जॉन रॉल्स याची जी थिअरी ऑफ जस्टिस आहे, त्या थिअरी ऑफ जस्टिस मध्ये त्यांनी वितरणात्मक सिद्धांत सांगितलेला आहे, आणि त्या वितरणात्मक न्याय सिद्धांताला इथं जोडलं जाते आता. म्हणजे पहिला जो पाया आहे सामाजिक न्यायाचा तो बाजूला केला जातोय आणि वितरणाचा सिद्धांत इथं जोडला जातोय. आता याचे परिणाम काय होणार आहेत? तर याचा परिणाम असा होतो की सामाजिक न्यायाचा सिद्धांत आपल्याला असं सांगतो की जोपर्यंत इथे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला रिझर्वेशनचा लाभ घेता येऊ शकतो. हे बेसिक या सामाजिक न्यायाच्या सिद्धांताचं बेसिक हे आहे. त्याचं वितरणात्मक न्यायाचा असा आहे की एक वेळेस तुम्हाला मिळालं की तुम्हाला तुमचा विषय संपला. म्हणजे या मूलभूत दोन्ही गोष्टीमधला हा फरक आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा यावेळेस राशन मिळालं तर तुमचा विषय क्लोज झाला तिथे, मला परत कधीच तुम्हाला परत कधीच मिळणार नाही, भले तुमच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन हो. आणि 1 ऑगस्ट 2024च्या निकालामध्ये हेच सांगितलंय त्यांनी. बघा तुम्ही, जस्टिस BR गवई यांनी जे स्टेटमेंट केलेले आहेत ना, ते स्टेटमेंट असं म्हणतायत की एखाद्या पिढीला जर त्याचा लाभ मिळाला असेल
किंवा त्याच्या दुसऱ्या पिढीला लाभ मिळाला असेल तर त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढण्यात यावं. क्रीमी लेअर जी हा, concept म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ना की वितरणात्मक न्याय जो सांगितलाय जॉन रॉल्सनं, तो इथं जोडला जातोय आहे. की तुम्हाला त्याचं वितरण झालं ना की मग विषय संपला ना तुमचा. पण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की तसं नाही आहे. त्याच्यासोबत जरी वितरण झालं असलं, त्याला जरी 2 वेळेस रिझर्वेशन मिळालं असलं तर त्याच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन होते का बघा. आणि जर त्याच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन होत असेल तर त्याचं आरक्षण कायम राहील. हे कधीपर्यंत राहील? जोपर्यंत त्याच्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन होत राहणार आहे तोपर्यंत. पण आता काय झालंय, आरक्षणाचं उपवर्गीकरण करून ते प्रत्येकाला वितरण करून टाकलं जाईल आणि ते संपवलं जाईल. म्हणजे तुम्हाला मिळालं ना, मग तुमचा विषय संपला. तुम्ही आता भांडायचं नाही आणि तुम्ही या यादीमध्ये यायचंही नाही. एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीन त्याला बॅरियर कसे लावले गेले ते सांगतायत की क्रिमिलियर लागू करा. क्रिमिलियर लागू करा म्हणजे तोही वर्ग बाजूला काढायचा. म्हणजे तुम्हालाही मिळालंय ना अगोदरच, तर तुम्ही बाजूला निघून चालले. त्याच्यामुळं जो काही कमी वर्ग राहणार आहे त्याच्यासाठी ही रिझर्वेशन पॉलिसी राहील. नंतर बाकीचे तर सगळे विषय संपून जातील. आणि मग शेवटी काय म्हणतील ते, आता यांची लोकसंख्या मोजा. क्रिमिलियर बाजूला, ज्यांना मिळाले तेही बाजूला. आता राहिलेल्या लोकांची लोकसंख्या किती? 2%. मग 2% रिझर्वेशन. म्हणजे हे टप्प्याटप्प्याने कसं संपुष्टात येत चाललेलं आहे, हे कसं संपवलं जाणार आहे याचं हे एक गणित मांडलं जात आहे. आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे इथला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की B.R. गवई असं म्हणतायत की एकतर त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला आरक्षण मिळालं असेल तर त्यांचा विषय संपवा, क्रिमिलियर लावा, त्यांचा विषय संपवा. माझं म्हणणं असं आहे, ज्यावेळेस देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका मंदिरामध्ये जातात त्यावेळेस त्यांना ते दलित आहे म्हणून त्यांना मंदिरात येऊ दिलं जात नाही. हे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे. आणि म्हणून त्या राष्ट्रपतीच्या मुलाला देखील आरक्षणाची गरज आहे. कारण एखाद्या देशाच्या म्हणजे ज्याला आपण पहिलं नागरिक होतो, प्रथम नागरिक ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यासोबत जर डिस्क्रिमिनेशन होत असेल तर इथल्या शाळा मास्तर सोबत का बरं होऊ शकत नाही? इथल्या प्राध्यापकाच्या मुलासोबत का बरं होऊ शकत नाही? आणि म्हणून त्यांना देखील त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीने जरी आरक्षणाचा लाभ घेतला असला तरी त्यांना देखील त्याची गरज आहे. आता राहिला महत्वाचा मुद्दा की त्या लोकांपर्यंत कधी पोहोचेल मग हे आरक्षण? तर याच्यासाठी सरकारने पॉलिसी आणली पाहिजे. मग पॉलिसी आणण्यासाठी तुमच्याकडे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये राज्य सरकारला इतके अधिकार आहेत. जर राज्य सरकारच्या मनात असं आलं ना की या बजेटमध्ये, या 1 वर्षाच्या बजेटमध्ये 50% बजेट आपल्याला फक्त याच लोकांसाठी राखीव ठेवायचंय, तर राज्य सरकार ठेवू शकतं. एवढे अधिकार त्यांना आहेत. तर सर, तुम्ही राजकीय गोष्टींबद्दल, या सगळ्या याच्या मागे काय राजकारण असू शकतं याचं धांडोळा घेत होते. काही लोक अशी मांडणी करताना सुद्धा दिसतात की 2024च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सला मोठा फटका बसला. म्हणजे बीजेपीच्या जी 20+ जागा होत्या त्या 9 वर येऊन ठेपल्या. आणि त्याच्यामध्ये एक जे नरेटिव्ह बिल्ड झालं होतं की बँगलोर मधनं एक भाजपचा खासदार कर्नाटक मधनं म्हटला होता की आम्हाला संविधान बदलायचे म्हणून 400 पार पाहिजे. आणि विरोधकांनी पण, इंडिया अलायन्सने तो मुद्दा खूप जोरात लावून धरला की संविधान वाचवायचंय, हे संविधान बदलतील. तर इथला जो संविधान प्रेमी जो समूह आहे, खास करून अनुसूचित जाती असा, त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपला हरवायचं म्हणून इंडिया अलायन्स, महाविकास आघाडीच्या पार्ट्यात मतदान केलं एक संघ होऊन. आणि त्याचा कुठंतरी त्याच्यामध्ये काहीतरी डिवाइड अँड रूल करता येईल का, असं काहीतरी पॉलिसी सरकार करू इच्छित आहे, अशी काही लोक मांडणी करताना दिसतात या सगळ्या प्रकरणामध्ये. तुमच्या याविषयी किती म्हणजे काय मत आहे, किती याला आधार आहे या सगळ्या आर्ग्युमेंट्सला? हे बघा, 2024च्या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा हाच होता. आणि तो भाजपने मान्य करावा की आमच्याकडून अशा प्रकारचे स्टेटमेंट झालेले आहेत. तुम्ही जर 10 एप्रिल 2024 पासूनच्या सगळ्या आर्टिकल किंवा संविधानाविषयीचे स्टेटमेंट काढून बघितले तर तुमचं असं लक्षात येईल की सातत्याने हे स्टेटमेंट त्यावेळेस बीजेपीच्या खासदारांकडून आणले गेले. आणि प्रत्येक वेळेस एक माणूस या स्टेटमेंटवरती काही ना काही लिहित होता, काही ना काही बोलत होता आणि तोच अजेंडा तो चालवला जात होता. याची अनेक उदाहरणं आहेत. 13 एप्रिलला 2024ला द मिंट मध्ये एक आर्टिकल पब्लिश होतं आणि तिथं सांगितलं जातं की 2047 पर्यंत या देशाला एका नव्या संविधानाची गरज आहे. ही आर्टिकल लिहिणारी व्यक्ती जी आहे ना, ही आर्टिकल लिहिणारी व्यक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समितीच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. तिथून सुरुवात होते याची. त्याच्यानंतर अनंतकुमार हेगडे आहेत, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत. या सगळ्यांचे स्टेटमेंट याच पद्धतीचे नंतर यायला लागले. त्याच्यामुळं 2024 ची निवडणूक हे संविधान समर्थक विरुद्ध संविधान विरोधक अशा प्रकारची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला. त्याच्यानंतर कुठला तरी एक समूह हा आपल्यासोबत असला पाहिजे, म्हणजे त्यातलाच असा त्यांनी विचार केला. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल सगळंच आतापर्यंतच्या राजकारणाचा हिशोब जर तुम्ही तपासून बघितला तुमच्या लक्षात येईल की कुठला ना कुठला एक वर्ग त्याच्या मधला आपल्या हाती लागला पाहिजे असं गणित ते सातत्याने मांडत आलेले आहे. म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, ओबीसी वर्ग त्यांच्यासोबत जोडला गेला. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, मराठा समाज त्यांच्यासोबत जोडला गेला. राजकीय पक्ष देखील त्याच पद्धतीने झाले. राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला फुटली, एक वर्ग त्यांच्यासोबत जोडला गेला. शिवसेना फुटली, एक वर्ग त्यांच्यासोबत जोडला गेला. आम आदमी पार्टी आता फुटली, एक वर्ग त्यांच्यासोबत जोडला. आता देखील तेच सुरू आहे. अनुसूचित जाती जमातीमध्ये जर फूट पडली तर अनुसूचित जातीचं जे एकखटा मतदान 2024च्या निवडणुकीला संविधानाच्या समर्थनामध्ये गेलेलं होतं त्याच्यामध्ये जर फूट पडली आणि त्यातला एक वर्ग जर आपल्यासोबत जोडला गेला तर भविष्यात फायदाच होणार आहे. आणि म्हणून हे सगळं जे चालू आहे हे सगळं कुठला तरी एक वर्ग हा आपल्या हाताशी असलाच पाहिजे, त्यातला भाग आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळं आपली जी ब्रिटिशांची जी जुनी नीती होती फोडा आणि राज्य करा, एक वर्ग ऑटोमॅटिकली आपल्या हाताशी लागतो, त्या वर्गाला धरून आपल्याला राजकारण करता येऊ शकतं. संपूर्ण शेड्यूल्ड कास्टचं वोटिंग हे आपल्याला कधीही मिळणार नाही हे भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि त्याच्यामुळं त्यातलाच एखादा वर्ग आपल्या हाती असला पाहिजे आणि म्हणून हे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर सगळं राजकारण काढून बघितलं, म्हणजे ते देशाचं राजकारण असेल किंवा राज्याचं राजकारण असेल, या प्रत्येक राजकारणामध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला एक झेंडा निळा लावावाच लागतो. त्याच्यामुळं तो झेंडा धरून उभा राहणारा माणूस किमान त्या समूहातला असला पाहिजे याची काळजी ते घेतात आणि तो झेंडा त्याच्या हातामध्ये देऊन आमच्याकडे देखील आंबेडकरी विचार आहे आणि आम्ही देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालतो हे दाखवून दिलं जातं. ज्या राज्यांमध्ये उपवर्गीकरण लागू झालेलं आहे अनुसूचित जातींमध्ये, तिथं काय परिस्थिती आहे आणि ते म्हणजे त्या पद्धतीने जर महाराष्ट्रात लागू झालं तर काय प्रॉब्लेम होईल, म्हणजे काय बेसिक डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये? आता बघा, तामिळनाडूमध्ये जे राजकीय आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं त्याच्यामध्ये एका समूहाला 3% रिझर्वेशन दिलं गेलं, तिथं 2च वर्ग पाडले. आता तेलंगणामध्ये जे उपवर्गीकरण झालं त्याच्यामध्ये 3 वर्ग पाडले आणि 3 वर्गाला वेगवेगळ्या पद्धतीनं आरक्षण दिलं. त्यातल्या जवळपास 15 जातींना तर 1% रिझर्वेशन आलेलं आहे तिथं. पंजाबमध्ये जे झालं ते 2 विभागामध्ये झालं. पण आता याचे जे आधार आहेत ना, याचे आधार आणखीनही बाहेर आलेले नाहीत. हे कशाच्या आधारावरती दिले गेले, कुठल्या समितीचा रिपोर्ट होता, त्यांच्याकडे कुठला डेटा होता. त्याच्यामुळे ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया अजूनही मान्यता प्राप्त नाही आहे. कारण आता जर यांनी उपवर्गीकरण केलं असेल तर त्यांनी उपवर्गीकरण करत असताना ते डायरेक्टली लागू नाही करता येणार. त्यांना उपवर्गीकरणाची शिफारस केंद्राकडे पाठवावी लागेल. केंद्र सरकार त्याच्यावरती कायदा करेल आणि मग ते शेड्यूल 9 मध्ये येईल तर ते हे होईल. आता त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तर त्यांच्यामध्ये जे गव्हर्नमेंटने केलेलं आहे ना त्यामध्ये हा फरक आहे की त्यांनी किमान काही समित्या बसवल्या, थोडाफार अभ्यास केला, लोकांसोबत त्यांनी चर्चा केल्या. इथं त्यातलं काहीच नाही आहे. एक अहवाल येतो 2008ला, तो फक्त एका जातीचा येतो. तिकडे जे अहवाल येत आहेत ते सगळ्या जातीच्या अभ्यासाचे येत आहेत. आपल्याकडे एकाच जातीचा अभ्यास येतोय आणि ज्या जातीच्या संदर्भामध्ये अभ्यास केलाय त्याचे अहवाली लपवून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे छुप पॉलिटिक्स आहे, तिकडे उघड पॉलिटिक्स आहे. हा फरक आहे त्याच्यामधला. त्याच्यामध्ये आपलं अगोदर पण बोलणं झालं की काही समूह समर्थन करतायत. प्रामुख्याने मी जे बघतोय अनुसूचित जातींमधील मातंग समाजाला मोठ्या प्रमाणात समर्थन करताना दिसतोय उपवर्गीकरणाचं. मागील काही काळापासून
ज्या संघटनेला जसं जमेल त्या पद्धतीने ते आंदोलन करतायत. कोणी लॉंग मार्च केला, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले आणि खूप मोठ्या ताकदीनं ते याचं समर्थन करतायत मातंग समूह. तर मग त्यांच्या याचं काय, म्हणजे त्यांचा जो मुद्दा आहे की त्यांची अशी भावना आहे की अनुसूचित जातींमध्ये आमचं जे आम्हाला जो सामाजिक न्याय मिळायला पाहिजे होता 13% तो मिळत नाहीये, त्याकरता आम्हाला उपवर्गीकरण हवं. तर मग त्या भूमिकेचं काय? हे बघ, शिक्षणाचं प्रमाण तुम्हाला अगोदर तपासावं लागेल. जर शिक्षणाचं प्रमाणच नसेल तर तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. त्याच्यामुळं मातंग समाजाने अगोदर त्या समाजाचं प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. एकूणच आतापर्यंतच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये, 75च म्हणून नाही, 1927 पासून, म्हणजे जेव्हा महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, आता त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या 100 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये मातंग समाज हा प्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये मागे आहे. आणि जोपर्यंत प्रबोधन होणार नाही तोपर्यंत हा वर्ग शिक्षित होणार नाही. म्हणजे लोकांना अगोदर प्रबोधन करून वर्गात नेऊन बसवणं गरजेचं आहे. पण अशी काही आकडेवारी आहे का की मातंग समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही वगैरे असं काही? आता ही आकडेवारी जी आहे ना, ही आकडेवारी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगामध्ये त्यांनी दाखवून दिलेली आहे. पण ती व्हेरीफाय केलेली नाही आता कोणीच. किमान ती व्हेरीफाय तरी सरकारने करायला पाहिजे की नेमकं काय आहे. शिक्षणाचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. शिक्षणाचं प्रमाण कमी आहे याचा अर्थ नोकऱ्या कमी लागणार आहेत. नोकऱ्या कमी लागणार आहेत याचा अर्थ तुम्हाला लाभ कमी मिळणार आहे आरक्षणाचा. तर तेच आपण मातंग समाजाच्या भूमिकेबद्दल बोलत होतो की मातंग समाज याचं मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन करत आहे. त्यांच्यामध्ये कुठेतरी ती भावना आहे की आम्हाला त्या अनुसूचित जातीमध्ये जे 13% आरक्षण मिळालंय त्याच्यामध्ये पूर्ण न्याय आम्हाला भेटत नाहीये. तर मग त्यांच्या अफर्मेटिव्ह ऍक्शनचं काय हा प्रश्न ते विचारतायत. तर मग त्याचं काय? हे बघा, ज्यावेळेस क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन झाला 2003 मध्ये, या आयोगानं 2008 मध्ये त्यांचा रिपोर्ट सादर केला. पण रिपोर्ट सादर करत असताना या समितीमध्ये शिफारशीवरून वाद झाले होते. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने या समितीने या आयोगाने एकच अहवाल सादर करणं गरजेचं होतं. पण त्याच्यामध्ये 2 अहवाल सादर झाले. एक उपाध्यक्ष आणि सदस्याच्या सहीचा एक अहवाल आहे, आणि दुसरा जो अहवाल आहे तो अध्यक्षांच्या आणि सदस्य सचिवांच्या सहीचा अहवाल आहे. सुरुवातीला ज्याच्यामध्ये फूट पडली, कारण त्यातला जो एक अहवाल आहे ना, तो अहवाल हा उपवर्गीकरणाच्या अगेन्स्ट मधला आहे. त्यांना स्वतंत्र अशा प्रकारचं रिझर्वेशन नको आहे. पण त्यातला एक अहवाल जो आहे तो अहवाल स्वतंत्र रिझर्वेशन मागतो आहे. त्याच्यामुळे मातंग समाज हा पूर्णपणे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थच आहे अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अनेक लोक असे आहेत ज्या लोकांना हे उपवर्गीकरण नको आहे, कारण त्यांना ही माहिती आहे की जर उपवर्गीकरण झालं तर आपलं आरक्षण भविष्यामध्ये संपुष्टात येऊ शकतं. त्याच्यामुळं हे मोर्चे वगैरे जे आहेत ना, हा फक्त एका गटाचा भाग आहे. आणि याच्या पाठीमागं कुठल्या तरी एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाचा समर्थनीय आहे, त्यांच्या पाठीमागे त्यांना सपोर्टी आहे, आणि त्यांना भविष्यामधले लाभही दाखवलेले आहेत त्या नेत्यांना. आणि म्हणून हे सगळं सुरू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एखादा अभ्यासू व्यक्ती समोर येतोय आणि मांडणी करतोय असं दिसतच नाही. आणि त्यातल्या जे आंदोलन करतायत त्यांना देखील हे क्लिअर नाही की हे कशाच्या आधारावर करायचं, काय डेटा आपल्याकडे आहे, याला कुठला सिद्धांत आहे, आणि याच्यामुळे आपल्या भविष्यामध्ये आपल्याला फायदे होणार आहेत का, असं कुठलंही गणित कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे नाही आहे. आता विरोधाचं तुम्ही म्हणताय की मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, पण नांदेडमध्ये काही धरणे आंदोलन झालं, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एक मोर्चा निघाला होता, जो खूप मोठा मोर्चा होता असं त्याला म्हणता येणार नाही. तर नेमकं लोकांना पण, म्हणजे सगळ्यांना हा मुद्दा क्लिअर आहे का की नेमकं उपवर्गीकरण होतंय म्हणजे काय होतंय? आणि अनुसूचित जातींमधील जे 59 समूह आहेत, म्हणजे प्रामुख्याने असं दिसतंय की मातंग समाज आणि बौद्ध समाज याच्यामध्ये सक्रिय आहे. की मातंग समाजामधला एक गट समर्थन करतोय, एक गट विरोध करतोय, बौद्ध समाजामधला जास्त करून विरोध करतानाच उपवर्गीकरणाला दिसतोय. पण मग इतर जे अनुसूचित जातीमधील वाल्मिकी समाज असेल, चांभार समाज असेल, ह्या सगळ्या समाजांची भूमिका काय? चांभार समाजानं क्लिअर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, आणि आनंद बदर समितीच्या आक्षेपामध्ये देखील त्यांनी मेल करून सांगितलेलं आहे की चांभार समाजाचा याला अजिबात पाठिंबा नाही.
धोर समाजानेही याला विरोध केलेला आहे. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आमचा याला सरळ सरळ विरोध आहे, आम्हाला कोणत्याही प्रकारचं आरक्षणाचं उपवर्गीकरण नको आहे. आणि राहिला बाकींच्या जातींचा प्रश्न, याच्यामध्ये मांग गारुडी समाज एक आहे. तर मांग गारुडी समाजानं देखील याला विरोध केलेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या इतर पोटजाती आहेत त्यातल्या पोटजातीने देखील याला विरोध केलेला आहे. आता हे जे फक्त समर्थन सुरू आहे ना, हे समर्थन तुम्ही जर बघितलं असेल किंवा तुम्ही जर याच्यावरती रिसर्च केला असेल तर समर्थन करणारे सगळे व्यक्ती हे भारतीय जनता पक्षाशी कनेक्टेड आहेत. त्यातलं कोणीतरी असं सांगावं की मी स्वतंत्र प्राध्यापक आहे, माझी विचारधारा वेगळी आहे, मी भारतीय जनता पक्षाच्या सातत्यानं अगेन्स्ट मध्ये राहिलेलो आहे, पण माझं आरक्षणाला समर्थन आहे, असं म्हणणारा तुम्हाला कुठेही प्राध्यापक सापडणार नाही, कुठल्याही व्यक्ती सापडणार नाही. म्हणजे समर्थन करणारे सगळे राजकीय आहेत. आणि आतापर्यंत त्यांची भूमिका ही कुठल्याही परिवर्तनवादी चळवळीमध्ये राहिली नाही. असेही बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी जे सुरुवातीला मुद्दा मांडला की प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे. बौद्ध समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये सुरुवातीपासून राहिला, म्हणजे ज्यावेळेस जे महार होते ते, आणि त्या प्रबोधनामुळे ते वर्गात जाऊन बसायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्रेरणास्थान झाले आणि तिथल्या प्रत्येक अशिक्षित लोकाला देखील, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अशिक्षित बापाला असं वाटू लागलं की माझा पोरगा उद्या चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला पाहिजे. आणि ही प्रेरणा घेऊन ह्या कष्टकरी समाजाने, म्हणजे जो गावगाड्यामध्ये मेलेली जनावरे ओढण्याचा काम करत होता, त्या बापाने स्वप्न बघितलं की माझं पोरग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं पाहिजे. आणि त्या स्वप्नाची प्रचिती आपण बघतोय की पोरं डॉक्टर झाले, शिकले, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आले आणि त्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये राहून ते गावकुसाच्या एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये त्यांचं घर होतं, झोपडी होती, तिथून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंत पोहोचले, कारण त्यांच्या पाठीमागे एक प्रेरणा होती. आता ही जी प्रबोधनाची चळवळ आहे, या प्रबोधनाच्या चळवळीपासून मातंग समाज दूरही राहिला आणि प्रेरणेपासूनही दूर राहिला. त्याच्यामुळं आता जी काही प्रक्रिया आपण बघतोय, ही प्रक्रिया त्याच्यापासून दूर राहण्यामुळे निर्माण झालेला हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं आणखीनही वेळ गेलेली नाही, प्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये यावं. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जे उच्च शिक्षित आहेत, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला मानायचं नसेल तर मानू नका, पण मातंग समाजामध्ये देखील अनेक उच्च शिक्षित लोक आहेत ज्यांची प्रेरणा घेऊन बाकीचा समाज शिक्षण घेऊ शकतो. त्यांना तरी किमान प्रेरणास्थान माना. म्हणजे हे जे सगळे प्रश्न आहेत ना, की आम्हाला लाभच मिळाला नाही, तर प्रबोधनाच्या चळवळीपासून लांब असल्यामुळं, प्रेरणेच्या चळवळीपासून लांब असल्यामुळं लाभ न मिळणं हे साहजिकच आहे. तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये यावं लागेल तर लाभ मिळेल. मी अगोदरच त्या प्रश्नाला हे केलं होतं की विरोध होतोय, पण तो एवढं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणखी दिसत नाहीये. नांदेडमध्ये काही धरणे आंदोलन, संभाजीनगरमध्ये मोर्चा 2-4 हजार लोकांचा, आणि काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. या पलीकडे आंदोलनाला विरोध असा दिसत नाहीये. तर काय कारण? त्याचं कारण असं आहे की हा विषयच कोणाला आणखी नीट माहित नाही. म्हणजे सामान्य माणसाचा प्रश्न सोडून द्या, माझा तर प्रश्न असा आहे की जे निर्णय प्रक्रियेमध्ये बसलेले लोक आहेत ना, किमान त्यांना तरी माहित आहे का नाही, हा प्रश्न आहे. म्हणजे EV चेन्नईयामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज हे घटनेचं विश्लेषण करत असताना, राज्यघटनेचं विश्लेषण करत असताना एक बेसिक स्ट्रक्चर लक्षात घेऊन विश्लेषण करतायत. आणि आता दविंदर सिंग खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर बाजूला ठेवून विश्लेषण करतायत. म्हणजे तिथं देखील हे सगळी प्रक्रिया समजून घेण्यासाठी जी आवश्यक गोष्टी आहेत त्या तिथेही नाहीत, असं माझं तर म्हणणं आहे. त्यामुळे सामान्य माणसाला तर हे समजणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं आपण कुठल्या भूमिकेमध्ये जायचं नेमकं हे सामान्य माणसाला आणखीन माहिती नाही. फक्त कोणीतरी सांगतंय म्हणून मोर्चामध्ये येणारे लोक जवळपास 70% आहेत आणि 30% लोकांना त्यातलं काहीतरी थोडंफार माहिती आहे. आणि त्यातले 1-2% लोक असे आहेत ज्यांना ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यामुळे याच्यावरती दोन्ही समाजामध्ये भविष्यामध्ये प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी आता मी सोशल मीडियावर पण बघतो की खूप टोकाच्या पद्धतीने एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत, जे अगोदर म्हणजे कदाचित गावगाड्यातला हा समूह जो ज्याला आपण भाऊ भाऊ म्हणू शकतो, म्हणजे बाबासाहेबांनी पण अनेक प्रयत्न केले की महार एकता परिषद असेल किंवा त्यांचे अनेक असे स्टेटमेंट आहेत जे सांगतायत की महार मातंगांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे.
पण आज कुठेतरी या मुद्द्यावर कधी नव्हे ते एवढ्या टोकाच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात उघडपणे हे समाज घेताना दिसत आहेत. तर याकडे तुम्ही कसं बघताय? आता जो हा आरक्षणाचा मुद्दा आहे ना, हा आरक्षणाचा मुद्दा हा आरक्षणाचं भांडण राहिलाच नाही, हा जातीचं भांडण झालेलं आहे. म्हणजे आपल्या जातीला बोलतोय ना, मग आपण त्याच्या जातीला बोललं पाहिजे. आरक्षणावरचं भाष्यच नाही कोणाचं आता सध्या. तुम्ही जर सोशल मीडिया काढून बघितलं तर तुमच्याच लक्षात येईल की आरक्षणाचं उपवर्गीकरण का झालं पाहिजे असं मुद्देसूद सोशल मीडियावर कोणी लिहित नाही, आणि का नाही झालं पाहिजे असंही लिहिणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. फक्त महारांनी मांगाला शिवाय द्यायच्या आणि मांगांनी महाराला टार्गेट करायचं एवढंच सुरू आहे सध्या. आणि त्याच्यामुळे हे आरक्षणाचं भांडण राहिलं नाही, हे जातीचं भांडण झालेलं आहे. सर, आता एक शेवटचा प्रश्न घेतो की उपवर्गीकरण झालं तर नेमकं काय होईल? उपवर्गीकरण झालं पण ते कसं होईल याच्यावर डिपेंड करतं. जर समजा ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये झालं डेटा कलेक्ट करून, तर त्यामध्ये बौद्धांना फायदा आहे. आणि जर उपवर्गीकरण करत असताना कुठलाही डेटा नाही घेतला, लोकसंख्येचा आधार नाही घेतला, तर मग मात्र सगळ्यांचंच नुकसान आहे. त्याचं नुकसान का आहे? कारण कुठलीही गोष्ट करत असताना त्याला काहीतरी सैद्धांतिक आधार असला पाहिजे, आणि तो आधारच न घेता जर आपण काही गोष्टी मनमानी करायला लागलो तर ते उद्ध्वस्तच होणार आहे. आणि ही प्रक्रिया 11 मे 1949 या देशामध्ये ऑलरेडी घडून गेलेली आहे. आणि ह्या 75 वर्षामध्ये त्या लोकांना, म्हणजे ज्यांचं रिझर्वेशन तिथं संपवलं गेलं, त्यांना आतापर्यंत कळालंही नाही कधी संपलं आपलं ते. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये ज्या लोकांना, म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ होते, त्यांचं आरक्षणामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे होतं, ते नाही झालं. शिखांना मतदारसंघ होते स्वतंत्र, पारशांना होते, ईसाईंना होते. हे सगळे स्वतंत्र मतदारसंघ एकाच दिवशी संपवले गेलेले आहेत, आणि याच पद्धतीने फूट पाडून संपवले गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांना असं वाटत होतं की भविष्यामध्ये आपलं काहीतरी खूप चांगलं होईल. ते लोक आता आरक्षणाची मागणी करत आहेत. म्हणजे मुस्लिम वर्ग मागणी करतोय, तिकडे पटेल मागणी करतायत, तिकडे जाट मागणी करतायत. म्हणजे ह्या लोकांना ऑलरेडी होतं त्यावेळेस, पण ह्याच पद्धतीने ते संपवलं गेलं. आणि तीच थेरी परत वापरली जाते. ही थेरी सरदार वल्लभभाई पटेल थेरी आहे, हे काही बाहेरून आणलेली थेरी नाही आहे. आणि त्याच पद्धतीने तीच थेरी आता वापरली जाते. त्याच्यामुळं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये झालं तर बौद्धांचा फायदा आहे, आणि जर त्या थेरीनुसार झालं ज्या पद्धतीने आता मातंग समाज मागणी करतोय, तर याच्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान आहे. कारण मातंग समाजाचं पण नुकसान, मातंग समाजाचं पण नुकसान आहे. कारण शेवटी त्यांना नॉन क्रिमिलियरवर यावं लागणार आहे. नॉन क्रिमिलियरवर आलं की एक तर नॉन क्रिमिलियर, दुसरं शिक्षण, मग राहिलेत किती लोक जे उच्च शिक्षित आहेत तेवढेच. म्हणजे साधारणतः त्यांची लोकसंख्या दाखवलेली आहे 2,49,000 बार्टीच्या रिपोर्टमध्ये, बरोबर. आणि त्यांना येणारच रिझर्वेशन किती? 2.4%. त्यात पुन्हा क्रिमिलियर लागू केलं तर एक वर्ग आणखीन बाहेर जाईल. शिक्षणाचं प्रमाण काढलं तर मोठा वर्ग बाहेर जाईल. राहिलेल्या लोकांना किती टक्के रिझर्वेशनचा भाग पार्ट मिळणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे त्यांचंही नुकसान आहे. एकत्र राहिलं तर ह्या 13% त्यांना खेळता येईल. हा खेळच त्यांनी सातत्याने खेळला पाहिजे, आणि यांनी विरोध केला पाहिजे, उपवर्गीकरणाला विरोध केला पाहिजे, आणि क्रिमिलियरच्या प्रक्रियेलाही यांनी विरोध केला पाहिजे, तर त्यांचा फायदा आहे. जर हे झालं तर नुकसान सगळ्यांचंच आहे. मी ज्या पटेल थेरीचा उल्लेख करतोय त्या पद्धतीने केलं तर सगळ्यांचं नुकसान आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये झालं तर बौद्धांचा प्रचंड फायदा आहे, आणि ते झालंही पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर सर तुम्ही कायदेशीर बाजू आम्हाला समजावून सांगितली. त्याबरोबर याच्या मागे काय राजकारण होत आहे किंवा काय शंका आहे राजकीय, त्या पण तुम्ही समजून सांगितल्या. सामाजिक काय भूमिका आहे, आणि एकूण याचा पूर्ण या विषयाचा धांडोळा घेतला, आणि शिरस्तच्या प्रेक्षकांना या विषयाला समजून घेण्यासाठी एक न्यूट्रल भूमिकेतून, त्याबरोबरच न्यूट्रल न म्हणता एक तुम्हाला जी वाटते ती न्यायाच्या भूमिकेतून तुम्ही सगळी मांडणी केली. त्याबद्दल पुन्हा एकदा शिरस्तकडनं, शिरस्तच्या प्रेक्षकाकडनं तुमचं खूप खूप धन्यवाद करतो. आणि या विषयावर आणखी पुढे पण जे महत्वाचे असतील त्याकरता तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशी तुम्हाला विनंती सुद्धा करतो. नक्कीच. मला शिरस्ता चॅनलमध्ये तुम्ही बोलावल्याबद्दल या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.